शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहोत। आता इथं बटर पेपर मी टीनमध्ये फिल करून घेतलेला आहे आणि हा केक मी स्पेशल माझ्या भाच्यासाठी बनवणार आहे आणि याचं नाव आहे, बाबू सांग रे नाव, प्रत्युष। याचा आज बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यासाठी लिटल सिंगम ची थीम बनवणार आहोत, है ना बाबू? आणि थीम कोणी सांगितली? थीम कोणी सांगितली? प्रत्युषने सांगितली ना? प्रत्युषने सांगितले ना। आणि त्यासाठी इथं मी बघा प्रीमिक्स घेतलं 2 कप ग्रॅम मध्ये म्हणलं तर 360 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं, 2 टेबलस्पून ऑइल घातलं आणि आता असं स्मूथ असं आपल्याला इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर मध्ये अजिबात गाठी नाहीत राहिल्या पाहिजे आणि एकसारखं असं बॅटर करायचं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। ऑइल टाकलं ना ताई? 2 टेबलस्पून ऑइल टाकलं। ओके। डिश लागली छान आहे। आणि प्रत्युष इथंच माझ्या शेजारी बसले कारण की त्याच्यासाठी आज मी केक बनवत आहे, त्याच्यामुळे तो इथंच बसलेला आहे। आता केक बनेपर्यंत काय कर? एक्साइटेड आहे है ना मा? की त्याला लिटल सिंगमचा केक बनवायचा आहे म्हणून। केक बनेपर्यंत आता दुसरीकडे लक्ष लागत नाही। चला, तो इथंच बसलाय माझ्यापाशी। बेल वाजली म्हणू, थांब तू इथंच थांब, आपण बघून येऊ कोण आलंय। आणि प्रत्युषला सारखं दार उघडायचं असतं त्यामुळे आम्ही वरची कडी लावली। बाबा आलेत। काय आणलंय तुला? बलून, हॅपी बर्थडे, लावायची डिझाईन सगळंच आहे। असं पूर्ण हॅपी बर्थडे। इथे प्रत्युष एवढा खुश झाला होता कारण की आज त्याचा बड्डे सेलिब्रेट होणार होता। बड्डे त्याचा ऑलरेडी जर्मनीतच झाला होता, परंतु इंडियामध्ये आम्ही परत एकदा त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार होतो कारण इथे प्रत्युषची आत्याच मास्टर बेकर्स केक बनवणारी होती, त्याच्यामुळं परत एकदा आम्ही त्याचा बड्डे छान असा सेलिब्रेट करणार होतो। आणि तो सांगत होता की आत्या मी 4 इयर्सचा झालेला आहे, 4 इयर्सचा माझ्यासाठी केक बनव म्हणून। आणि तो खूप खुश होता कारण की लहान मुलांना बड्डे म्हणलं तर ते खुश असतातच। प्रत्युष खुश झाली? झालं बॅटर तर? ओटीजी प्रीहीट करायला ठेवला होता मी 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटं प्रीहीट करायचं कंपल्सरी आहे। प्रीहीट केल्यानंतरच आपल्याला हे बॅटर बेक करायला ठेवायचं। आता किती म्हणजे किती वेळ बेक करायला ठेवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेन। तिचं नाव प्राजक्ता है ना, जी ब्लॉग घेते तिचं नाव प्राजक्ता आहे आणि ती माझी भाऊजाई आणि प्रत्युषची मम्मा। अशा पद्धतीने करायचं आहे, अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजे, स्मूथ असं बॅटर घेतलं। परत आपल्याला आता पाणी त्याच्यामध्ये म्हटलं तर 2 कप तुम्ही प्रीमिक्स घेतलं तर 1 कप पाणी बसतं बरोबर, जास्त पातळ करायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची। आता 18 मध्ये ओतून घेऊया। केक बनवण्यासाठी इथं आपल्याला 7 इंचाचा टीन वापरायचा आहे राऊंड मध्ये। आता आपल्याला बेक करायला ठेवून दिलेला आहे मी ओटीजी मध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर आपल्याला हा 40 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। इथे प्रत्युषच्या बड्डेचं डेकोरेशन बघा छान सिंपल आणि सोबर करून घेतलं, बलून्स लावले, हॅपी बड्डेचं बॅनर लावलं आणि गोल्डन कलरच्या बघा झुरमळ्या देखील लावून घेतल्या। छान असं डेकोरेशन केल्यानंतर इथं प्राजक्ता आता प्रत्युषला औक्षण करत होते आणि प्रत्युष खूप खुश होता कारण की लहान मुलांना बड्डे म्हणलं की ते खूप खुश होतातच आणि लहान मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो। तर इथं तिचं औक्षण झाल्यानंतर मी देखील इथं त्याला औक्षण करायला घेतलं आणि तो करत होता त्यावेळेस म्हणत होता आत्या केक कधी कट करायचा, आत्या केक कधी कट करायचा। त्याला असं झालं होतं की कधी मी केक कट करेल। तर प्रत्युषसाठी इथं मी लिटल सिंगम थीम केक बनवला होता। तुम्हाला जरी असे थीम केक पाहिजे असतील, बड्डेसाठी पाहिजे असतील, ॲनिव्हर्सरी एंगेजमेंटसाठी स्पेशल केक 2 टियर 3 टियर केक पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही मी स्क्रीनवर नंबर देते, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। जे कोणी स्पाईन रोड, भोसरी, मोशी, चिखली इथं जवळपास राहत असतील तर त्यांनी मला केक ऑर्डर तुम्ही देऊ शकता।
इथं आता आमचं फोटोशूट चाललं होतं. हे आहेत प्रत्युषचे मम्मा आणि बाबा, म्हणजेच योगेश आणि प्राजक्ता. त्यांचं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही देखील आमचं फोटोशूट करून घेतलं, म्हणजेच प्रत्युषची, मी, आत्या आणि त्याचे मामा. तर असं फोटोशूट आणि व्हिडिओ झाल्यानंतर फायनली आम्ही इथं केक कटिंग करून घेतला. आणि हा थीम केक मी कसा बनवला याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच. असेच ब्लॉग आवडत असतील तर आदर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.